सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या. जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. जरा रंग दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा. स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा. जुळ्या बहिणींचा कट्टा. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत, कणत कणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. काळोखात कुडत बसायचं की प्रकाशात उडायचं, काळोखात कुडत बसायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याच्या उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळून सुद्धा कणत कणत जगणारी माणसं या जगात आपण पाहतो. तशीच आपल्या आयुष्यात अनेक कमतरता, अनेक प्रॉब्लेम्स असतानाही गाणं म्हणत अगदी उत्साहानं आनंदाने जगणारी माणसं सुद्धा दिसतात. निसर्गाने काही जणांना आयुष्यात काहीतरी उणीव ठेवली असते. काही व्यक्ती जन्मजात अपंग असतात तर काही अपघाताने अपंग होतात. अपंगत्वामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. शिक्षण, नोकरी तसंच स्वयंरोजगाराचा प्रश्न उभा राहतो. आजही बरेच कुटुंब, समाज, सरकार हे तिन्ही घटक अपंग व्यक्तींबाबत उदासीन असल्याचं दिसतं. आजही अपंगांचे प्रश्न समाजाला जिव्हाळ्याचे वाटत नाही. अशांचं आयुष्य म्हणजे तर एक कायम झगडणंच असतं. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव मधल्या मीनाक्षीताई निकम यांनी अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायला सुरुवात केली. मीनाक्षीताई स्वतः अपंग आहेत. त्या स्वतःच्या अपंगत्वावर मात करून शिकल्यात, स्वावलंबी झाल्यात, उद्योजिका झाल्यात. पण एवढंच करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी स्वतः पलीकडचं अपंगांचं विश्व पाहिलं आणि त्यांच्या सक्षमीकरणाचं ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली. त्यांना स्वावलंबी बनवायचा वसा घेतला. आज आपण मीनाक्षीताईंकडून त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. मीनाक्षीताई, आमचा जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन कार्यक्रमात मी श्यामा देशपांडे आणि मी मीना मोरोणे तुमचं मनापासून स्वागत करतो. आज मीनाक्षीताई, तुमचा विलक्षण प्रवास उलगडताना तुम्ही तुमच्या बिकट परिस्थितीवर, तुमच्यावर आलेल्या संकटावर जी मात केली, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. एवढंच नाही तर दिव्यांगांना पण त्यांच्या पायावर उभं राहायला तुम्ही मदत करताय. हे सर्व जाणून घ्यायला आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत. तुम्हाला अनेक अवॉर्ड्स मिळालेत. लोकमत ग्रुपकडून प्रेरणा अवॉर्ड, सकाळ ग्रुप ऑफ न्यूजपेपरकडून तेजस्विनी अवॉर्ड, मराठा महासंघाकडून गौरव, महिला बचत गटाकडून उद्योगिनी पुरस्कार, लोकसत्ता ग्रुपकडून नवदुर्गा पुरस्कार, मानकर पुणेकडून चतुरस्त्र नारी पुरस्कार, असे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत. परत तुमचं मनापासून स्वागत करतो. करायची श्यामा गप्पांना सुरुवात? हो हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुमचं दोघांचं अभिनंदन आणि कौतुक करते की महिलांसाठी तुम्ही हा जो कट्टा सुरू केला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि सगळ्या महिलांना अगदी उत्तेजित करणारा हा जो तुमचा कट्टा आहे त्याला शुभेच्छा देते आणि माझा प्रवास सांगते. मीनाक्षीताई, तुम्ही 2 वर्षाचे असतानाच पोलिओमुळे तुम्हाला अपंगत्व आलं. तेव्हा तर तुम्ही खूपच लहान होत्या. तुमच्या केव्हा लक्षात आलं की तुम्ही आता कधी चालू शकणार नाहीये? परिस्थितीची जाणीव तुम्हाला केव्हा झाली? खरं तर लहानपणाचं जे होतं, वयाच्या दुसऱ्या वर्षी मला जेव्हा पोलिओ झाला तेव्हा कुटुंबात वाढत होती एक तेव्हा मुलींकडे दुर्लक्षित बघितलं जायचं. त्यातल्या त्यात दिव्यांग मुलगी जन्माला आली म्हणून सगळेच दुर्लक्षित होते आणि अशा अवस्थेमध्ये फक्त मारता येत नाही म्हणून जगवायचं हा एक विषय होता आणि तशी जगत होती. शाळेत जाता येत नव्हतं म्हणजे कोणी विचार केला नव्हता की मला शाळेत टाकायचं किंवा शिकून काय करणार. दोघी पायाने अपंग आहे आणि हिला कोण शाळेत नेणार हाही मोठा प्रश्न घरातल्यांना होता आणि मला शाळेत न्यायचं म्हणजे कडेवर उचलून शाळेत न्यावं लागत होतं. म्हणून घरातल्यांनी शाळेत टाकायचं नाही असे विचार केला. पण आम्ही आमच्या शाळेचे जिल्हा परिषदचे गुरुजी होते, त्यांचं नाव परदेशी गुरुजी म्हणून होते. ते घरावरून रोज जायचे आणि मला बघायचे ओट्यावर बसलेली
आणि त्यांनी मला एक दिवस प्रश्न विचारला की बेटा तुला शाळेत नाही यायचं का? मग मी तेव्हा म्हणजे माझ्या डोळ्यात पाणीच आलं, कारण मी रोज शाळेत जाणारी मुलं बघायची आणि माझ्या मनामध्ये एक हे निर्माण व्हायची भावना की आपल्यालाही शाळेत जाता यायला पाहिजे होतं किंवा आपल्याला कोणीतरी शाळेत न्यायला पाहिजे. आणि ते मनात साठलेलं होतं, पण कोणाजवळ बोलू शकत नव्हती. आणि जेव्हा त्या गुरुजींनी मला विचारलं, तेव्हा आम्ही गुरुजीच म्हणायचो शाळेच्या शिक्षकांना. गुरुजींनी मला विचारलं तेव्हा मला भरून आलं आणि मी माझ्या भावना त्यांच्याजवळ बोलून दाखवल्या. गुरुजी मला शाळेत न्यायला कोणी तयार नाहीये, माझी खूप इच्छा आहे शाळेत जाण्याची. तेव्हा वय वर्ष माझं 5 वर्ष होतं. मी गुरुजींनी तेव्हा विचार केला, माझ्या कुटुंबालाही सांगितलं, पण कुटुंबांनी दुर्लक्ष केलं शाळेत दाखल करायचं आणि ही शिकून तरी काय करणार आहे म्हणून. आणि हिला रोज शाळेत न्यायला आमच्याजवळ वेळ कुठे आहे, हा सगळ्यात महत्वाचा त्यांचा प्रश्न होता. मग गुरुजींनी त्यांना एक निर्णय दिला की मी हिला रोज घरी येऊन शिकवेल, तुम्हाला शाळेत नेण्याची गरज नाहीये, पण तुम्ही हिचं नाव शाळेत दाखल केलं. आणि गुरुजींनी सांगितल्यामुळे त्यांनी माझं नाव शाळेत दाखल केलं आणि मी इयत्ता 1ली मध्ये ऍडमिशन घेतलं. आणि इयत्ता 1ली पासून तर 4थी पर्यंत ते गुरुजी मला रोज शाळेत नेऊन सोडायचे, शाळेतलं शिकवायचे. वेळ प्रसंगी घरीच मी असायची, म्हणजे एखाद्या दिवशी सरांनी नाही नेलं तर मी घरीच अभ्यास करायची. पण घरी अभ्यास करण्यामध्ये आणि त्यांनी जी दिलेला मला वेळ होता, त्यांना आज मी जे आहे त्या माझ्या गुरुजींमुळे आहे. त्यांनी मला घरी येऊन शिकवलं. माझं 4थी पर्यंत शिक्षण झालं. 4थी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर आमच्या गावामध्ये फक्त 4थी पर्यंत शाळा होती आणि तिथून पुढे 5वी ते जाण्यासाठी दुसऱ्या बाजूच्या गावामध्ये जावं लागत होतं. आणि मग घरातल्यांनी तर निर्णयच बदलला, बस झालं आता 4थी पर्यंत झालं, 5वी मध्ये ऍडमिशन घ्यायची नाही. तेव्हाही मोठा अट्टहास केला. खूप 8-10 दिवस मला शिकायचंच, कारण गुरुजींनी खूप विनवण्या केल्या की ही मुलगी इयत्ता 1ली पासून तर 4थी पर्यंत वर्गात 1ली येते, शाळेत न जाता हिला तुम्ही शिकवा, शिकून थोडी पायावर उभं राहील, असं त्यांनी विनवण्या केल्यानंतर वडील एका ठिकाणी नोकरीला होते. माझे वडील MSCBत होते, कॉन्ट्रॅक्ट बेसवर, म्हणजे टेम्पररी होते. आणि तिथे त्यांचं कुटुंब होतं, मी आजी आजोबांजवळ असायची. मग त्यांनी त्यांच्याकडे नेण्याची जबाबदारी घेतली. तिथेही मला शाळेत दाखल केलं फक्त, पण बाहेरूनच मला अभ्यास करावा लागला आणि परीक्षेपुरते कोणीतरी मला शाळेत घेऊन जायचे. असं 7वी पर्यंत मी शिक्षण घेतलं. आणि 7वीला मी असताना जानेवारीमध्ये माझे वडील वारले आणि खऱ्या अर्थाने तेव्हा माझ्या जीवनाची सुरुवात झाली. वडील वारल्यानंतर आमची परिस्थिती खूपच ढासळली गेली, कारण घरातला करता पुरुषला टेम्पररी नोकरीला असल्यामुळे त्यांना पेन्शन वगैरे असं काही नव्हतं. आईने बाहेरचं जग बघितलेलं नव्हतं. कुटुंबातली मी मोठी असल्यामुळे घराची जबाबदारी आता ही पेलायची कशी, हा मोठा एक प्रश्न होता. कारण माझ्याकडे सगळे अगदीच निराधाराच्या दृष्टीने बघत होते, मी काय आधार देणार, कारण मलाही स्वतःला वाटत होतं की मी काय आधार देणार. अशा पद्धतीने तेव्हापासून विचार केला की मी काहीतरी करू शकते म्हणजे करायचं काय, हाही मोठा प्रश्न होता. आणि एक दिवस आमची अडखळ सामानात पडलेली हातशिलाईची मशीन मला समोर दिसली. आणि तेव्हा विचार केला की मशीनला आपण धागा लावायचा आणि मशीनच्या चाकाप्रमाणे आपण चालत राहायचं. मशीनला धागा लावल्यानंतर टीप टाकता येते की बघावी, कारण तेव्हा हातशिलाईची मशीन होती, ती हाताने हँडल फिरवावं लागत होतं. आणि मशीनला धागा लावला आणि टीप मारून दाखवली, तर माझ्या जीवनामध्ये म्हणजे पहिल्यांदा मला इतका आनंद झाला की मी काहीतरी करू शकते. आणि तेव्हाच विचार केला की ह्या मशीनच्याच मदतीने, मशीनच्या साहाय्याने आपल्या कुटुंबाला आपण हातभार लावायचा आणि काहीतरी काम करायचं. एवढी मोठी जबाबदारी तुम्ही पेलली. आपण म्हणतो ना, मुकाम करोती वाचालम पंगुम लंगयते गिरीम. किती तुम्ही म्हणजे एवढं मोठं डिसिजन घेतलं, खरंच आहे. आणि एवढी मोठी जबाबदारी म्हणजे 12च वर्षाच्या होत्या ना तुम्ही? 12 वारले तेव्हा? वारले तेव्हा 12 वर्षाची होती. आणि मग आई होती? आई होती. आई आजारी असायची. 2 भाऊ लहान होते, 2 बहिणी लहान होत्या आणि मी मोठी होती. आणि मग मशीनवर टिपा मारता यायला लागल्या, मला खूप आनंद झाला. तर मी सुरुवातीला घरातल्या जुन्या कपड्यांवर टिपा मारल्या आणि टिपा मारत बसले असताना बाजूची बाई आली, तू जे मशीनवर टिपा मारते तर माझ्या एका गाऊनला टीप मारून दे असं म्हटल्या. मला खूप आनंद झाला आणि मी त्यांच्या गाऊनला टीप मारल्यानंतर त्यांनी माझ्या हातावर
50 पैसे ते ठेवले आणि त्या 50 पैशाचा आनंद मला खूप आहे. तर माझी आयुष्याची पहिली कमाई 50 पैसे होती. तुझ्या शिक्षकांनी पण तुम्हाला मीनाक्षीचा एक संदेश दिला होता त्यावेळी, तो काय संदेश होता? आणि तुमचं मग शिलाईचं प्रशिक्षण तुम्ही सुरू जे घेतलं त्याची सुरुवात नेमकी मग तेव्हा केव्हापासून केली? तेच सांगते मी जुन्या कपड्यावर टिपा मारत असताना की आमच्या घरासमोर एक स्टेट बँकेमध्ये राहायला दिल्लीच्या मेहता म्हणून आलेल्या होत्या राहायला. मला प्रत्येक वेळा परमेश्वराची मानवरूपी साथ मिळाली आणि त्या मेहताबाई रोज बघायच्या की मुलगी खूप कष्ट करते, जुन्या कपड्यांवर टिपा मारते आणि त्यांच्या डिझाईनचं प्रशिक्षण झालेलं होतं, फॅशन डिझायनिंगचं. त्या माझ्याकडे येऊन म्हटल्या की मीनाक्षी, तू जुन्या कपड्यांवर टिपा मारते, तुला प्रशिक्षण नाहीये, मी जर तुला शिकवलं तर चालेल. तर मला आभाळ ठेंगणं झालं. मला खूप आनंद झाला मनातून की मला शिकायला मिळणार आहे, प्रशिक्षण मिळणार आहे. त्या मला रोज घरी येऊन शिकवायला लागल्या. अगदी माझ्याकडे शिवायला कपडे सुद्धा नसायचे तर त्या माऊलीने मला त्यांच्याकडचे कपडे सुद्धा दिले शिवायला. अशा पद्धतीने त्यांनी माझं प्रशिक्षण पूर्ण करून घेतलं आणि मग दिवस रात्र त्या कपड्यांवर म्हणजे शिवण काम करून आजूबाजूचे ब्लाउजेस यायला लागले, ड्रेस यायला लागले. असं 13-14 वर्ष मी कुटुंब सावरण्यासाठी शिवण काम केलं. 2 भावांचे शिक्षण झालं, बहिणींचे लग्न झाले, भावांना नोकरी लागली आणि हे सगळं झाल्यानंतर की समाजासाठी आपलं देणं काय, हा उद्देश की आपलं एक कुटुंब सावरलं गेलं, आपल्याला आता जगाचे अनेक कुटुंब सावरायचे, त्यासाठी आपण काय करू शकतो. तर मी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. दिव्यांग आणि विधवा महिलांना मोफत प्रशिक्षण देणं. तर मोफत प्रशिक्षण यासाठी द्यायचं की कुटुंब सावरायचं जेव्हा स्त्रीला असं, जेव्हा एखादी घरामध्ये एखादी स्त्री विधवा होते, तिचे पती गेल्यानंतर तिला कुटुंब सावरण्यासाठी किती अडचणी येतात हे मी माझ्या घरात बघत होती की माझ्या आईला बाहेर पडणं अशक्य होतं आणि तिचं कुटुंब उभा करताना तिला किती त्रास होतो. आणि दिव्यांग महिलांचं काय तो स्व अनुभव होता माझा, मला किती अडचणी येत होत्या. तर ह्या 2 वर्गासाठी मी मोफत वर्ग सुरू केले. मग त्यांना शिकवत असताना, काम करत असताना मग संख्या वाढत गेली आणि ती संख्या वाढत गेल्यानंतर प्रत्येकाची मागणी झाली की ताई प्रशिक्षण तर घेतलंय, आता आम्हाला रोजगार काय. आणि तेव्हा खरंच मी विचार केला की मी प्रशिक्षण देऊन फार मोठं काम करत नाहीये, यांना रोजगारही दिला गेला पाहिजे. मग रोजगार देण्यासाठी काय केलं तर काम जास्त वाढवलं. जसं रात्रंदिवस काम करायचं, कोणाला वेळेवर काम द्यायचं, जास्त पद्धतीने कामांची संख्या वाढू लागली आणि काम वाढत गेलं, इकडे हात वाढत गेले, पण तरी मागणाऱ्यांची संख्या, मी सगळ्या महिलांना काम देऊ शकत नव्हती. तेव्हा करायचं काय तर मी कॉस्ट्युम डिझाईनचा व्यवसाय सुरू केला. कॉस्ट्युम डिझाईन महिलांकडून शिवण करून घ्यायचं आणि ते कपडे भाड्याने द्यायचे किंवा त्यांना विकत द्यायचे. असं एक ड्रेपरीचा व्यवसाय माझा सुरू आहे गेल्या 25 वर्षापासून. राज फॅशन डिझाईन नावाने चाळीसगाव मध्ये माझा ड्रेपरीचा व्यवसाय आहे. मग त्याच्यामध्ये नऊवारी साड्या असतील, धोतर असतील, जे काही सांस्कृतिक कार्यक्रमांना लागणारे सगळे ड्रेस आम्ही तयार करून द्यायला लागलो. असं करत असताना महिलांची संख्या वाढतच गेली आणि मग असं झालं की दिव्यांग महिलांचं काय, कारण प्रत्येक महिला, जसा मला प्रश्न येत होता मला शाळेत सोडायला कोणी येत नव्हतं, तसा माझ्या ग्रामीण भागामध्ये ज्या महिला आहेत दिव्यांग त्या घरी बसलेल्या आहेत, त्यांना सोडायला कोणी प्रशिक्षणाचा तर विचार करणारच नाही आणि त्यांना रोज आणणार कसे. मग यासाठी आम्ही एक निवासी केंद्र सुरू केलं, स्वयंदीप म्हणून. आणि ह्या स्वयंदीप निवासी केंद्रामध्ये आधी महिलांना निवासी व्यवस्था केली. निवासी राहण्याची व्यवस्था केल्यानंतर त्यांना हळूहळू त्यांची मानसिकता बघून त्यांना कलेचं प्रशिक्षण, विविध कलांचं प्रशिक्षण देत गेलो आणि त्या कलेच्या प्रशिक्षणातून त्यांना व्यवसाय सुरुवात केलेली. आता दुसरा प्रश्न आहे विधवांचा. विधवांसाठी एक आम्ही उद्योगिनी म्हणून एक युनिट सुरू केलेलं आहे. तिथे आम्ही त्या सगळ्या विधवा गरजू महिला काम करतात आणि अशा 30 महिला तिथे काम करतात आणि त्यांच्या हातांना रोज रोजगार मिळतो. युनिफॉर्म तिथे शर्ट तयार केले जातात. अशा पद्धतीने महिला सबलीकरणाचं काम आपण सुरू केलं. वा, तुम्ही दिवाच झाला जणू काही त्यांचा, दिव्यानी दिवा लावला असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि नाव पण संस्थेचं नावच स्वयंदीप ठेवलं. नाव पण किती छान ठेवलंय, स्वयंदीप. ताई तुम्ही स्वयंदीप मुळे तुम्ही अपंगांचा आधारवड झाले आहात.
या तुमच्या संस्थेत तुम्ही मग या कोणाकोणाला प्रशिक्षण देता आणि प्रोजेक्ट काय काय चालतात, आणि मग तुम्ही त्यांच्या अपंगांसाठी काही वेगळ्या सोयी केल्यात का मग? आमच्या स्वयंदीप मध्ये अशा सोयी आहेत की सगळ्या दिव्यांग महिला स्वतःच्या हाताने सगळं करू शकतील, त्यांना कुणाच्याही आधाराची गरज होत नाही. ह्या आम्ही सोयी केलेल्या आहेत. त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या मशीन तयार केलेल्या आहेत. अगदी त्यांना हुकच्याच मशीन त्यांना मोटर बसून तयार करून दिलेले आहेत. म्हणजे त्यांना असं कोणीतरी येईल आणि मदत करेल की ही वस्तू देईल असं काही केलेलं नाही. अगदी प्लग लावायची असेल तरी ती जागच्या जागी त्यांच्या हाताने लावू शकतील अशा पद्धतीने आम्ही सोयी केलेल्या आहेत. आणि आमच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे जशी ऑर्डर असेल तसे काम केलं जातं. आता सणासुदाचं असेल तर गुढीपाडवा आला असेल तर गुढ्या तयार केल्या जातात, काठाच्या साडीच्या गुढ्या तयार केल्या जातात. दिवाळी असेल तर पंत्या तयार केल्या जातात, देवाधिकांचे ड्रेस तयार होतात, नऊवारी साड्या तयार होतात, युनिफॉर्म तयार होतात, बॅग बटवे जे काय असेल ऑर्डरनुसार आम्ही तयार करतो. आणि याला मार्केटिंग म्हणून विविध ठिकाणी आम्ही एक्झिबिशन सुद्धा भरवतो. अच्छा. खरंच तुम्ही या सर्वांना त्यांच्या पायावर उभं राहायला मदत करताय, लढण्याचं बळ देताय. पण ताई तुम्हाला एक विचारू का मी, अपंगत्वामुळे ज्या अडचणी येतात त्यांना पार करणं काही सोपं काम नाही. मानसिक अडचणी पण येत असतील, न्यूनगंड पण राहत असेल, तो दूर करायला तुम्ही काही मदत करता त्यांना? खरं तर दिव्यांग व्यक्ती जन्माला येणं अपंग म्हणतो, अपंग व्यक्ती त्याला आता शासनाने दिव्यांग हा शब्द दिलेला आहे. हो हो हो. यापासून एक व्यंग नसतं, पण इतर जी शक्ती असते परमेश्वराने दिलेली ती शक्ती खूप मोठी असते. ते पाठबळ जेव्हा खचलं जातं समाजामुळेच खचलं जातं, कुटुंबामुळे सहज. जेव्हा समाज म्हणतो हे काय करू शकत नाही, हे अपंग आहेत, तेव्हा खऱ्या अर्थाने ते अपंग होतात. अवयवामुळे कुठलाही अपंग अपंग राहत नाही. जेव्हा समाज खचवतो, समाजाची त्यांची अपेक्षा, समाजाची कुठलीच अपेक्षा नसते दिव्यांगांकडून की हे काही करू शकत नाही, हा जे त्यांच्यावर बिंबवलं जातं तेव्हा त्यांच्या मनात खरा न्यूनगंड निर्माण होतं. आणि न्यूनगंड निर्माण झाल्यानंतर अपंगत्व येतं. अवयवामुळे अपंगत्व येत नाही. तर आम्ही पहिलं काम ते करतो, त्यांच्यातला न्यूनगंड दूर करतो. कारण मी स्वतः जेव्हा मी काम करत होती तेव्हा काम करत असताना मला ज्या अडचणी यायच्या, मला म्हणजे परिस्थितीमुळे अडचणी यायच्या, तर मी स्वतःच्या मनाला तेव्हा सांगायची की ह्या अडचणी परिस्थितीच्या आहेत, तुझ्या अपंगत्वाच्या नाहीयेत. सुदृढ समाजाला सुद्धा ह्या अडचणी असतात, त्या अडचणींना लढलं पाहिजे. स्वतःला आत्मबळ स्वतःने आधी दिलं गेलं पाहिजे. समाज हा एका दृष्टीने बघत असतो की अवयव नाहीयेत, पण मी तुम्हाला खरं सांगते की माझ्या ह्या ज्या दिव्यांग भगिनी आहेत सुदृढ समाजातल्या सुदृढ भगिनींपेक्षा सुद्धा चांगलं काम करतात आणि अति उत्साहाने राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही नैराश्य राहत नाही, तर नेहमी हसत खेळत काम करतात. ही खरी शक्ती, ही ईश्वराचे आभार मानून आम्ही दिवसाला सुरुवात करतो. वा, किती छान ना. म्हणजे त्यांना काही न्यूनगंड वगैरे नसतो, ही खूपच महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे. पण या तुमच्या सर्व प्रवासात तुम्हाला सरकारी अनास्थेचे कधी अनुभव आलेत का ताई? तशा आम्ही फार काही, म्हणजे मी सुद्धा वैयक्तिक सरकाराकडून अशा काही अपेक्षा केलेल्या नाहीये. दोन हातांनी काम करायचं आणि दिवस रात्र काम करत राहायचं. तसा एक महत्वाचा असा अनुभव मला असा मांडावासा वाटतो की जेव्हा मी सतत काम करत होती तेव्हा समाजातले चांगले व्यक्ती येऊन मला सांगायचे की सरकारच्या याच्यामध्ये अपंगांसाठी खूप सोयी सुविधा असतात, त्या तुम्ही घेऊ शकता. तुम्ही दिव्यांगाचं सर्टिफिकेट काढा आणि त्या सर्टिफिकेटवर तुम्ही सुख सुविधा घ्या, असा मला सल्ला दिला गेला. मग एक दिवस आम्ही सिव्हिलला जळगावला सर्टिफिकेट काढायला गेलो. तिथे अपंगांचे एवढे हाल आणि वेळेवर त्यांना सर्टिफिकेट दिलं गेलं नाही. मी दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे बसली, डॉक्टर आले नाही. आणि ही सगळी परिस्थिती बघून विचार केला की नुसतं ह्या सर्टिफिकेटसाठी जर अपंगत्व आपल्याला ह्या गोष्टींसाठी लढावं लागत असेल तर काय उपयोग नाही. ते सुख सुविधा जे शासनाच्या सुविधा ह्या मूर्खजळाप्रमाणे असतात, त्यांच्या मागे खूप धावावं लागतं आणि हाती काही लागत नाही. त्यापेक्षा हातावर बळ असणं गरजेचं आहे. मी तर माझ्या मुलींना, या समाजाच्या प्रत्येक दिव्यांगाला सांगते की एक अवयव नसला म्हणून काय झालं, दुसऱ्या अवयवामध्ये ताकद जास्त पाहिजे. जसं माझे अंध मुलं असतात तर त्यांना सांगते दृष्टी नाही तर काय झालं, दिव्य दृष्टी पाहिजे ना आपल्याला. कारण दृष्टी
आणि दृष्टिकोन हा सगळ्यात महत्वाचा असतो. जीवनाचा दृष्टिकोन आपल्याला जगायचं कशासाठी, आता तुम्ही सुरुवात खूप छान केली, जगायचं कसं आणि जगायचं कशासाठी. जगायचं कसं हे जर माणसाला समजलं ना तर कुठलंच अपंगत्व आपल्याला दिसत नाही. या समाजामध्ये तर आमच्या अवयवाच्या अपंगत्वापेक्षा मला सुदृढ समाजात खूप जास्त अपंगत्व दिसतं. की प्रत्येक कारणाने कुणी ना कुणी असतं, कोणी परिस्थितीच्या कारणाने रडत असतं. माझ्या या समाजाला सांगायचं की तुमच्याकडे जे आहे त्याच्यात समाधान माना, कारण या अडचणी असतातच. प्रत्येक माणसाला जीवनामध्ये आल्यानंतर अडचणी अनेक असणार आणि येणारच, कारण अडचणींना पार केले जगण्यात खरा अर्थ नसतो. तर जे आहे त्याच्यात समाधान माना. तर मी माझ्या मुलांनाही सांगते, डोळे नसल्यामुळे काय झालं, बुद्धी तर दिली देवाने, एक हात नसेल म्हणून काय झालं, दुसरा हात आहे ना. दोघी हात नसले म्हणून काय झालं, पाय आहे. पाय नसले म्हणून काय झालं, वाचा आहे. आणि वाचाही नसली म्हणून काय झालं, तर भावना तर आहेत ना. त्या संदर्भाने माणसाला जगण्यासाठी हे अवयव कधीही अडथळा येत नाही. फक्त जगायला अडथळा येतो आपल्या मनातली एक न्यूनगंडता तयार झालेली असते की मी परिस्थितीमुळे जगू शकत नाही. आणि परिस्थितीमध्ये आपण सुदृढ लोकांमध्ये मी जे बघते की त्यांना अडचणी फार दिसतात. कोणी म्हणतं मला चांगली शाळा भेटली नाही शिकायला, कोणी म्हणतं मला परिस्थितीमुळे शिकता आलं नाही, महिला म्हणतात मला कुटुंब चांगलं मिळालं नाही. ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्या अडचणी आपण निर्माण केलेल्या असतात. आपण ह्या अडचणी जर दूर केल्या तर कुठलीही अडचण राहणार नाही. म्हणून समाजाला मी हा एक संदेश आज आवर्जून देणार आहे, सुदृढ समाजाला खास करून, की तुमच्याकडे जे काही आहे सगळ्यात महत्वाचं की तुमच्याकडे अनमोल अवयव आहेत. त्या अवयवांच्या जोरावर तुम्ही सगळं काही करू शकतात. जर माझे दिव्यांग बंधू भगिनी करू शकत असतील तर तुम्ही का नाही करू शकणार. ह्या नैराश्यात आलेल्या समाजाला हा एकच संदेश मी देऊ शकते. वा, किती छान सांगून राहिले तुम्ही. पॉझिटिव्हिटी म्हणजे सुदृढ व्यक्ती सुद्धा आजकाल डिप्रेशन मध्ये जातात कारण नसताना, आणि तुम्ही त्यांना किती पॉझिटिव्हिटी आणली. खरंच आहे. अशी एखादी व्यक्ती आहे का ताई की जिच्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली? खूप आहेत असे. सांगा ना. माझी एक मैत्रीण होती म्हणजे आहे ती, पुण्याला असते, किरण म्हणून. मी आवर्जून तिचं नाव घेते. ती अगदी श्रीमंत घरात जन्माला आलेली आणि आमची परिस्थिती खूप गरीब होती. पण आमचं भाग्य की आम्ही दोघी खूप सख्या जवळच्या मैत्रिणी होतो. आणि तिचं लग्न वगैरे झालं. लग्नानंतर तिचं आणि तिच्या मिस्टरांचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर एक छोटीशी गोष्ट होती की सँडल घेण्यासाठी तिच्या मिस्टरांनी तिला 2,000 रुपये दिले नाही आणि त्याच्यावरून दोघांचे फार वाद टोकाला गेले. टोकाला गेल्यानंतर ती माहेरी आली आणि म्हटलं तिच्या आईला की मी आता जाणार नाही, माझं त्यांचं भांडण झालेलं आहे. तर तिच्या आईने समजलं की ही जरा तामसी स्वभावाची आहे, तू जा मीनाकडे जाऊन बैस. मला मीना म्हणत होते, मीनाकडे जाऊन बैस. आणि ती माझ्याकडे येऊन बसली. मी तिला विचारलं काय कशी आली, कधी आली. तेव्हा फोन वगैरे काही नव्हते आमच्याकडे. आणि मग तिने सांगितलं की नाही मी आता कधीच जाणार नाही, माझं शक्यच नाही, माझं त्यांचं जुळणारच नाही. त्यांनी मला 2,000 रुपये दिले नाही सँडल घेण्यासाठी. आणि मी तिला अगदी सहज म्हटली. आणि अजून ती दुसरा एक शब्द तिने आवर्जून वापरला की मला आता जगावंसं वाटत नाही. जगायचं, आपल्या इच्छा पूर्ण नाही होत आणि अशा समाजात कशासाठी जगायचं. आणि मी तिला सहज म्हटली ठीक आहे बाबा तू नको जगू, पण मला तुझ्या आधी जाऊ दे, कारण देव मला विचारेल ना, तुला पाय दिले नाही तरी तू एवढ्या आनंदाने जगते आणि तुझ्या मैत्रिणीला सँडल नाही मिळाले तर ती आत्महत्याचा विचार करते, तर मी तुझ्या आधी जाते. आणि काय माहिती नाही तिच्या काय ट्यूब पेटली तिला. ती घरी गेली आणि सरळ संध्याकाळच्या ट्रॅव्हल्सने पुण्याला गेली. एक कविता आठवली मला याच्यावरनं, या प्रसंगावरनं. मी चालत होतो रस्त्यातून अनवाणी, मी चालत होतो रस्त्यातून अनवाणी, डोळ्यात माझ्या म्हणून आले पाणी. संपलेच रडणे, संपलेच रडणे, परंतु जेव्हा दिसला शेजारी माणूस पायच नव्हते ज्याला. तुमच्या या प्रसंगावरनं मला त्या कवितेची आठवण आली. आणि सगळ्यात मला अजून तिचं कौतुक असं सांगावं असं वाटतं की दर वाढदिवसाला ती कॅलिपर्स म्हणजे जे अपंगांना पाय असतात त्यांच्या आधाराने ते थोडेफार उभं राहू शकतात, त्यांना कॅलिपर्स म्हणतात. ते कॅलिपर्स तिच्या वाढदिवसाला प्रत्येक वेळी अपंगांना ती वाटप करते. हे तिचं कौतुकाचं मला सांगावं असं वाटतं. हा एवढी मोठी कलाटणी तिच्या आयुष्यामध्ये आली
आणि ते माझ्या एका शब्दामुळे. म्हणून मी समाजामध्ये सगळ्यांना हे सांगत असते की तुमच्यामध्ये काय आहे त्याचा विचार करा, जे नाही त्याचा विचार करू नका. अगदी खरंय. खरंच आहे. ताई, तुम्ही कोरोनाच्या संकट काळात पण मदतीसाठी पुढे आल्यात ना, तो काय अनुभव होता तुमचा? काय केलं तुम्ही त्याच्यासाठी? कोरोनाच्या संकट काळी असं झालं की प्रत्येक जण धास्तावलेला होता, प्रत्येक जण आपल्या भीती याच्यामुळे होता आणि आपण काय करू शकतो तिथे, कारण अशा वेळेस आमच्याकडे करण्यासारखे कुठले पर्याय दिसत नव्हते. मग तेव्हा आम्ही विचार केला की आपण मास्क तयार करूया आणि मास्क समाजासाठी पूर्वत करूया. कारण प्रत्येक वेळा काय व्हायचं की इतके म्हणजे एखाद्याच्या गरजाची लोक किती उपयोग करून घेतात, यांना गरज आहे आणि खूप महाग वस्तू देऊन द्यायची. तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपण अगदी कमी दरामध्ये आपण सगळ्या समाजाला मास्क पोहोचूया. आणि मग आमच्या टीमने मास्क बनवायला सुरुवात केली आणि दिवसाला 500, 600, 1000 असे तयार करून आम्ही समाजाप्रती ते देऊ लागलो. अगदी अल्प दरामध्ये, काही ठिकाणी मोफत देता येतील तर मोफत, अशा पद्धतीने आम्ही कोरोनाच्या काळात काम केले. वा, पुढची स्वप्न काय मीनाक्षीताई तुमची? आणि या सर्व प्रवासात तुम्ही मगाशी सांगितलं की नैराश्य तुम्हाला आलं नाही ना कधीच? नाही, नैराश्याला वेळ दिला नाही. त्यावर मात कशी केली मग सगळ्या याच्यावर? आणि स्वप्न काय पुढची तुमची? रात्रंदिवस काम करणं, अगदी टेन्शन आलं किंवा नैराश्य आलं तर मी सांगायची मला वेळ नाहीये, मी कामात वेळ जास्त कामात वेळ द्यायचं. माझ्याकडे येणाऱ्या महिलांना प्रत्येक जण माझ्याकडे अपेक्षेने मुलांना पाठवायचं की आणि मी जर रडली तर मी त्यांना काय संधी देणार, किंवा मी स्वतःही रडली तर त्यासाठी स्वतःला खूप खंबीर व्हावं लागलं. तर ह्याच्या सगळ्या प्रवासामध्ये अडचणी खूप आल्या आणि अडचणी आले, संकट खूप आले. पण संकटांना सांगितलं बाबाच्याकडे बघायला काही वेळ नाहीये, मला माझं काम करू दे. हे प्रत्येक वेळी मी संकटांना सांगत की संकट आजही येणार आहेत, अगदी याच्या पुढच्या प्रवासालाही आम्हाला अडचणी येणार आहेत. पण अडचणी सगळ्यांना येतात. बिना अडचणींचा जर आपण मार्ग हे केला तर मला नाही वाटत तो मार्ग आपल्याला सुखकर वाटत असेल. अडचणी आल्याच पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात, माणसाला खरा मार्ग दाखवतात. खरंय मला सांगायचंय. आणि गोष्ट की आता पुढचा प्रवास आमचा असा आहे की आम्ही एक गारमेंट मोठी फॅक्टरी इथे चाळीसगाव मध्ये उभी करतोय. अरे वा. स्वयंदीप वुमन गारमेंट म्हणून आहे आणि ती शासनाने मंजुरी झालेली. MIDCत आम्हाला 25,000 स्क्वेअर फूट जागाही मिळालेली. तो पुढचा प्रवास असा की त्या फॅक्टरीच्या मागचा उद्देश असा आहे की प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे. कारण मला हा माझा सुरुवातीपासून हेतू आहे. मी स्वतः काम करत असताना सुद्धा मला जर कोणी मदत देऊ गेली ना तर मला ती मदत नको वाटायची. मला असं वाटायचं मला कोणीतरी काम दिलं पाहिजे आणि ती कामाच्या याच्याने कायमस्वरूपी माणसाला मुळापासून उभं राहण्याची एक ताकद मिळते. तर एक दिवसाची पुरणपोळी देऊन कोणाचं पोट भरत नाही, तर कायमची भाकरी मिळाली पाहिजे. मग हे समाजातली दुर्बलता जर मला दूर करायची असेल तर मला प्रत्येक हाताला काम देणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे गरजू महिला आहेत, विडो महिला आहेत, दिव्यांग महिला आहेत, यांच्या हातांना काम दिलं तरच त्यांची परिस्थिती बदलू शकेल. समाजाच्या प्रवाहात येण्यास त्यांना मार्ग मोकळा होईल. हा फक्त एक दिवसाची मदत करून कधी होणार नाही. यासाठी ह्या पुढच्या प्रवासाचं आमचं प्रयोजन आहे. खूप छान हे केलं तुम्ही. पण समाजाची जी मानसिकता आहे अपंगांबद्दलची, ती बदलण्यासाठी काय करायला हवं असं वाटतं ताई तुम्हाला? मानसिकता बदलते आहे म्हणजे बदलली पण बऱ्याच प्रकारे. त्यांची एक दृष्टी होती की दिव्यांग काही करू शकत नाही, दिव्यांग हातांना दान घेण्याची सवय आहे, हेच माझे दिव्यांग जेव्हा त्यांच्या हातावर कमवलेला पैसा ठेवतात, कुटुंबाच्या हातावर पैसे ठेवतील, तेव्हा त्यांची मानसिकता बदलेलच आणि बदलते पण आहे. कारण ते काही करू शकतात. समाजाला काय होतं की काही करू शकत नाही त्या वस्तूकडे, जसं आपण उपयोगात न येणारी वस्तू बाजूला ठेवतो, तिला अडखळत सामानात टाकतो, तशापैकी जे अपंगाचं विश्व होतं ते विश्व बदलत आहे. आणि ते जर 2 पैसे कमवून समाजाच्या प्रवाहात येत आहेत तर कुटुंबाला आनंदाची गोष्ट आहे ती. खरंय. खूप छान सांगितलं तुम्ही. समाजाला दृष्टी बोला ना.
समाजाला काय संदेश अजून द्याल तुम्ही? खूप छान ऐकत राहावं असं वाटतंय तुमचं बोलणं. असं वाटतंय. समाजाला माझा एकच संदेश आहे, सुदृढांना सुद्धा, दिव्यांगांना नाही, माझ्या दिव्यांगांना संदेश देण्याची आवश्यकता नाही, कारण ते मुळातच खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह असतात असा आमचा अनुभव आहे. समाजाला, सुदृढ समाजाला असा संदेश आहे की आपल्याकडे जे नाहीये त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा विचार करा. आपण कुणाच्या तरी उपयोगाला येऊ शकतो. माझा हा हात जर देवाने मला हात दिलेला आहे तर हात सत्कर्मासाठी दिलेला. मला जर ही चांगलं बोलणी दिलेली, मला ही जर डोळे दिलेले आहेत, ही दृष्टी दिलेली आहे, तर चांगलं बघण्यासाठी दिलेले, तर ह्या सगळ्या अवयवांचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केला आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो. जसं तुम्ही दोघी बहिणींनी हा जो कट्टा सुरू केलेला आहे, या कट्ट्याचा उद्देश तर मला असा हाच वाटतो की महिलांमध्ये जो एक नैराश्य निर्माण झालेली आहे की आम्ही काय नुसतं घरातलं काम करत बसायचं का, आम्ही हेच करायचं का, आम्ही घरातच बसायचं का. महिलांमध्ये हा एक वेगळा की नुसतं टीव्ही बघत बसणं किंवा आता हे मोबाईल आलेले आहेत, मोबाईलमध्ये खूप वेळ घालणं, त्यापेक्षा मी अजून काय करू शकते, समाजाकडून काय घेऊ शकते किंवा मला काय मिळू शकतं. आता तुमचा जो उद्देश, मी तुमच्याशी त्या उद्देशावर बोलली नाही, पण मला बोलवण्याच्या मागचा उद्देश तुमचा हा दोघांचा खूप असा वाटला की आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. मग काय दिलं पाहिजे की अशा व्यक्तींना आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की तुमचं जे जगावेगळं काम करता तुम्ही सगळे लोक, ते सगळ्यांसमोर न्यायचा आमचा छोटासा आम्ही प्रयत्न करतोय दोघी बहिणी. खूप छान प्रयत्न आहे तुमचा, अतिशय छान प्रयत्न आहे. आणि हेच काम खरं मोठं आहे की आपण समाजाला उभं करणं. बऱ्याच वेळा मी माझ्या परिस्थितीमुळे बाहेर जाणं टाळत होती. मुंबई पुण्याला जेव्हा मला बोलवणं व्हायचं कॉलेजेसमध्ये, तेव्हा मी पहिल्यांदा टाळत होती. पण नंतर मला एका प्राध्यापकाने सांगितलं की ताई, तुमच्याकडे बघून, तुमच्या शब्दाकडे बघून माझ्या कॉलेजच्या 2000 मुलांमध्ये 2 मुलं जरी उभे राहिले तरी आमच्या ह्या सगळ्या याचा उद्देश साध्य होईल. तेव्हा मी विचार केला की भलाही आपल्याला अडचण होत असेल, त्रास होत असेल, तरी अशा ठिकाणी आवर्जून जायचं. कारण प्रबोधन करणं, साधू संतांचा जन्म त्याच्यासाठी होता. प्रबोधन करून गेले. कीर्तनामध्ये जर लाखो लोक येत असतील तर कीर्तनकाराने एकच विचार करायला हवा की एक व्यक्तीने जरी चांगला विचार नेला तरी आपल्या कीर्तनाचं साध्य झालं. त्या पद्धतीने आपल्या जीवनाचं जर मला आज माझ्या मी निराधार म्हणत नाही, तरी माझ्या जीवनाचं जर मला सार्थक करायचं असेल तर मी समाजाला काय देऊ शकते, माझ्याकडे देण्यासारखं दुसरं काय आहे, तर माझे शब्द आहेत, माझा अनुभव आहे. आणि मी या शब्दांनी, माझ्या अनुभवाने जर समाजाला उभं करत असेल तर मी परमेश्वराला सांगते, 7 जन्म मला हे दिव्यांगत्व दिलं तरी चालेल, कारण माझा समाज उभा राहील. हे सगळ्यात मी ईश्वराला विनंती करेल. वा ताई, तुमचा हा प्रेरणादायी प्रवास ऐकताना खूप खूप छान वाटलं. महिला सक्षमीकरणाचं मोठं कार्य तुम्ही स्वयंदीपच्या माध्यमातून करतात. तुमच्या या उत्साही व्यक्तिमत्वाला पाहून खरंच तुम्हाला सलामच करते. आधी तुमच्या या उत्साही व्यक्तिमत्वाला आणि तुमच्या इतकं सुंदर बोलल्या तुम्ही पाहून एक कविता आठवली. जगण्यानं छळलं म्हणून सरणावर चढायचं नसतं, मृत्यूच्या दाराबाहेर पडून जीवनाशी लढायचं असतं. ताई, तुम्ही इतक्या व्यस्त आहात, एवढ्या व्यस्त कार्यक्रमात. हो, त्या 18 तास काम करतात मीना, 24 तास. हो, 18, 20 तास काम करता. आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.